नमस्कार. आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या पद्धतीने दुधी भोपळ्याची खूप छान अशी भाजी. जर ही भाजी तुम्ही बनवली तर मोठेच काय लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. तर त्यासाठी मी इथं अर्धा भोपळा स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतली आहे. तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही भोपळ्याचं प्रमाण ठरवू शकता. त्यानंतर मी इथं भोपळा चिरून घेतला आहे. तर भोपळा जास्त बारीक चिरायचा नाही, तर अशा पद्धतीने याच्या मोठ्या मोठ्या फोडी कट करून घ्यायच्या. भोपळा जास्त बारीक चिरला तर तो जास्त मऊ शिजला जातो आणि चवीला छान नाही लागत. तर मी इथं सर्व भोपळा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, चिमूटभर हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, सोबतच 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पिठामुळं चवसुद्धा छान येते आणि याला छान कोटिंगसुद्धा येतं. यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे. चुकून ती क्लिप मिस झाली आहे. आता हे सर्व चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे फ्राय करायला घ्यायचं आहे. तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की हा चिरलेला सर्व भोपळा यामध्ये टाकून घ्यायचा आणि 1 मिनिटभर हाय फ्लेमवरती तेलामध्ये परतून घ्यायचा. 1 मिनिट परतून झालं की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि झाकण लावून एक 4 ते 5 मिनिट भोपळा आपल्याला यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. अधूनमधून 1-2 वेळा झाकण काढून परतून घ्यायचा. तोपर्यंत आपण इकडं वाटण तयार करूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून टाकला आहे. सोबतच 2 चमचे शेंगदाणे मी गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेले होते. त्यानंतर मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे रंग येण्यासाठी. आता हे मिक्सरला आपण एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत, पाणी न घालता. पाणी अजिबात घालायचं नाही. तर हे बघा एकदम छान याची पेस्ट तयार झालेली आहे. एकदम स्मूथ वाटलेलं आहे हे. तर आता आपण इकडं कढईचं झाकण काढून बघूया. 4 ते 5 मिनिट छान भोपळा यामध्ये आपला परतून झाला आहे. अधूनमधून 1-2 वेळा मी झाकण काढून हे चेक केलेलं होतं की कढईला भोपळा चिटकला आहे की नाही ते. तर इथं आपला 70 ते 80% भोपळा शिजलेला आहे आणि मी शिजलेला भोपळा एका बाउलमध्ये काढून घेतला आहे. परत मी त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे. तर मी इथं 1 तमालपत्र, 1 लवंग, 2 काळी मिरी, थोडेसे जिरं आणि 1 दालचिनीचा छोटा तुकडा टाकलेला आहे. हे अर्धा मिनिट थोडंसं परतून झालं की आता यामध्ये चिरलेला कांदा टाकून घेऊया. तर मी इथं एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक कट करून टाकला आहे. कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी झाला की त्यामध्ये आलं लसूण टाकून घेऊया. तर मी इथं 1 चमचा आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता आलं लसूणसुद्धा छान लालसर खमंग होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. लसूण छान लाल झाला की त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकून घेऊया. मी यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. तर तुम्ही त्याऐवजी यामध्ये काजूसुद्धा भिजत टाकायचे अर्धा तास. ते सुद्धा टाकलेत तरीसुद्धा चालतील किंवा बदाम जरी तुम्ही भिजत घातले 1 तासभर पाण्यामध्ये, ते जरी टाकलं तरीसुद्धा छान एक शाही टेस्ट येईल त्याला, शेंगदाण्याच्या ऐवजी जर तुम्ही ते टाकलं तर. तर आता आपण हे थोडंसं परतून घेऊया. यामधला थोडासा पाण्याचा अंश कमी होईपर्यंत 1-2 मिनिट मसाला छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथं बघा मसाला छान असा परतून झालेला आहे. याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आणि यामधलं पाण्याचा अंशसुद्धा थोडासा कमी झालेला आहे. आता आपण यामध्ये कोरडे मसाले टाकून घेऊ. तर मी यामध्ये अर्धा चमचा काळं तिखट टाकलेला आहे, म्हणजे साठवणीतला मसाला. सोबतच चिमूटभर हळद टाकली आहे आणि अर्धा चमचा परत काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. सोबतच 1 चमचा मी धनिया पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची. आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. यामध्ये मी तिखटाचं प्रमाण अगदी कमी वापरलेलं आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आता मसाला परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण फ्राय केलेला सर्व दुधी भोपळा टाकून घेऊया. भोपळा टाकून चमच्याने व्यवस्थित असा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा 1 मिनिटभर, म्हणजे छान मसाला भोपळ्याला लागतो. अगदी पटकन ही भाजी तयार होते. चवीला खूप छान लागते. ही जर तुम्ही भाजी बनवलीत तर पनीर खायचं विसरून जाल, एवढी टेस्टी ही भाजी तयार होते. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तर मी इथं 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं होतं. पाणी टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम जास्त पातळसुद्धा भाजी बनवायची नाही, पाणी थोडंसंच टाकायचं. तर इथं पाणी टाकून मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया, कारण आपण सुरुवातीलासुद्धा भोपळ्याला मीठ लावलेलं होतं. आता हे मीठ टाकून थोडंसं मिक्स करून झालं की यावरती झाकण लावायचं आणि फक्त 1 मिनिटभर मंद आचेवरती आपल्याला
भोपळा शिजवून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपला 70 ते 80% भोपळा शिजलेला आहे. तर इथं मी 1 मिनिट भोपळा शिजवून घेतला आहे. कमीच गॅस ठेवायचा एकदम. चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मिक्स करून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. बऱ्याचदा कित्येक जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण अशी भाजी एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागते चवीला, करायला एकदम सोपी आहे आणि पटकन तयार होते. तुम्ही बघू शकता इथं टेक्स्चरसुद्धा एकदम छान आलेलं आहे भाजीला. चवीला तेवढीच छान झाली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.